विद्यार्थी मित्रांनो, आता आपण केसी या विषयाअंतर्गत म्हणजे फळबागशास्त्र या अंतर्गत प्रकरण 6 सुरू करणार आहोत. प्रकरणाचं नाव आहे फलोत्पादन वाढीच्या पद्धती, क्रॉप मॅक्झिमायझेशन प्रॅक्टिसेस असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. तर या प्रकरणामध्ये आपण जी काही फळबाग लागवड केली आहे, द्राक्ष असेल, आंबा असेल, डाळिंब असेल, सफरचंद, पेरू, तर या फळझाडापासून समाधानकारक उत्पादन मिळण्यासाठी, जास्तीत उत्पादन मिळण्यासाठी, दर्जेदार उत्पादन मिळण्यासाठी, प्रत्येक झाडागणिक भरपूर उत्पादन मिळण्यासाठी काही विशेष तंत्र वापरावे लागतात. या तंत्राच्या विषयी माहिती आपण घेणार आहोत. याचा वापर आपण जेवढा शास्त्रशुद्धपणे, योग्य वेळेवर, काळजीपूर्वक करू तेवढं उत्पादन भरघोस मिळतं, कोणतंही छत्र न वाढवता. म्हणजे 1 एकर डाळिंबापासून यातलं एक विशेष तंत्रज्ञान बहार प्रक्रिया म्हणून आहे. ते जर आपण नाही वापरलं तर आपल्याला 6 ते 7 टन मिळणाऱ्या डाळिंब फळाला मुकावं लागतं. ते आपल्याला निम्यावरच थांबवलं त्या ठिकाणी. अशी बाब प्रत्येक पिकागणिक काही ना काही गोष्टी आपण केल्याशिवाय त्याच्यामध्ये उत्पादन वाढत नाही, आणि त्या तंत्रांची माहिती आपण यामध्ये घेणार आहोत. त्यातलं पहिलं गोलाकार साल काढणे, ह्याला रिंगिंग असं म्हणतात. रिंग म्हणजे गोलाकार साल, खेळण्याची रिंग आपल्याला माहिती असेल. तर ही प्रक्रिया आंबा फळझाडामध्ये केली जाते. तर फळझाडाच्या खोडाची किंवा फांदीची गोल रिंग स्वरूपात साल काढणे म्हणजे रिंगिंग असं म्हणता येईल. तर फळझाडाला मोहर येण्यासाठी, फुले येण्यासाठी झाडाच्या खोडाची किंवा फांदीची साल जुलै महिन्यामध्ये किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये काढली जाते, आणि त्याचा फायदा पुढच्या वर्षी मोहर निर्मितीसाठी होतो. म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये जो मोहर येतो, डिसेंबरमध्ये जी फुलं येतात त्याला त्याचा फायदा होतो. तर असं हे आपण रिंगिंग जे करतो तो दाखवलं चित्रामध्ये, याच्यामुळं काय होतं तर वरील भागात पुरेसा अन्नसाठा होतो आणि त्या ठिकाणी फुलोराने फळधारणा होते. तर सर्वसाधारणपणे 15 ते 20 सेंटीमीटर ज्या जाड फांद्या आहेत, तर त्या जाड फांदीवरती 1 ते 2 सेंटीमीटर लांब अशी ही गोलाकार साल काढावी. या ठिकाणी रिंग द्यायची, आडवा काप देऊन परत अनेक गोल रिंग द्यायची आणि ती साल काढून टाकायची. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी ही साल काढून घ्यायची. खोलवर जखम मात्र करायची, फक्त वरची साल निघाली पाहिजे. त्यासाठी बोर्ड पेस्ट लावायची, त्यामुळं भविष्यामध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही. अशा पद्धतीनं ही गोलाकार साल काढणं किंवा रिंगिंगची प्रक्रिया आपल्यासमोर मांडलेली आहे. ही आंब्यामध्ये केली जाते. विशेषतः अनियमित फळधारणा होणाऱ्या जे कापूस जाती आहेत तर त्यामध्ये हा प्रयत्न केला जातो. दुसरं आहे ते खाच देणं, ज्याला नॉचिंग असं म्हणतात, हे अंजिरामध्ये करतात. तर या ठिकाणी चित्रात दाखवल्या पद्धतीनं एखाद्या टोकाकडल्या फांदीच्या तळाशी किंवा 2-3 पानं आहेत या तळाशी खिळ्याच्या द्वारा किंवा कात्रीद्वारा तिरकस अशी खाच दिली जाते. तेवढा सालीचा भाग काढून टाकला जातो. त्यामुळं खाच पाडलेल्या वरच्या भागात पुरेसा अन्नसाठा होऊन अशा पद्धतीनं फळधारणा झालेली दिसून येते, ही फळ लागलेली येते. तर ही झाली खाच पाडण्याची प्रक्रिया. आणि अंजिरामध्ये हे केलं जातं. त्याच्यामध्ये सरळ वाढणाऱ्या फांद्या असतात, शेंड्याकडचे भाग त्या ठिकाणी अन्नापासून या ठिकाणी दूर राहिल्यामुळं सुप्तावस्थेत राहण्याची शक्यता असते. त्यामुळं त्या ठिकाणी आपण जेव्हा खास देतो त्यावेळेला त्या ठिकाणी पुरेसा अन्नसंचयन होऊन डोळे उद्दीपित होतात
आणि फुलोरा फळधारणा होते. अंजिराबरोबर फणसामध्ये पण अशा पद्धतीनं जुलै महिन्यामध्ये ही नॉचिंगची क्रिया आपल्याला करता येईल. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो गर्डलिंग. तर हे द्राक्षामध्ये करतात. तर ह्याच्यामध्ये जो काही खोड आहे, अगर फांदी आहे, त्या ठिकाणी 1 ते 2 सेंटीमीटर मिलीमीटर म्हणजे 4 आण्याची जी काही नाणं आहे त्याच्या रुंदीची गोलाकार साल काढतात. थोडासा या ठिकाणी असा भाग सांगितला, थोडासा मोहर आला म्हणजे ज्वारीच्या आकाराची फळं तयार झाली द्राक्षामध्ये, तर त्याच्या खोडावरती अशा पद्धतीनं गर्डलिंग करतात आणि त्याच्यामुळं वरच्या भागात अन्नसाठा होऊन मोठ्या आकाराची फळं निपजतात. असा हा या ठिकाणी अनुभव आहे. एप्रिल छाटणीचे सुरुवातीचे 1-2 डोळे सोडून त्याच्या पुढच्या डोळ्यावरती अशा पद्धतीनं गर्डलिंगचं काम करतात. हा गर्डलिंगचा परिणाम सर्वसाधारणपणे 15 आपल्याला स्पष्टपणे दिसतो. द्राक्षाचे मणी आडवे गोलाकाराने मोठे होतात. थॉम्सन सीडलेसमध्ये ही पद्धत प्रचलित आहे. त्याशिवाय फळं आणि फळांचा गर रसदार आणि गोड होणं यासाठी सुद्धा याचा परिणाम होतो. सांगली परिसरात अशी ही पद्धती आहे, ज्याला गर्डलिंग असं म्हणतात आणि त्या ठिकाणी बोर्डो पेस्ट लावली जाते. त्यानंतर फांद्या वाकवणं पुढचं बेंडिंग असं म्हणतात. तर पेरूमध्ये विशेषतः कोथरूड नावाची जात आहे, त्याच्यामध्ये सरळ वाढतात फांद्या. जेवढ्या फांद्या सरळ असतील त्याच्यामध्ये फळधारणा कमी होते. याच फांद्यांना थोडा दगड बांधून किंवा दोरी बांधून तळाशी कुणीवरून ओढून बांधल्या त्या फांद्या किंवा आडव्या केल्या तर फळधारणा चांगली होते. आणि ह्या बेंडिंगच्या द्वारा निश्चितपणे जो काही शेंड्याकडच्या वाढण्याचा अपायका डॉमिनन्स नावाचा प्रभाव असतो, म्हणजे फक्त शेंडे वाढतील, शाखीय वाढ होत राहील, फळधारणा होणार नाही, त्याला आपल्याला या ठिकाणी अटकाव करता येतो आणि ही उत्पादनाची प्रक्रिया आपल्याला चांगल्या पद्धतीने वाढवता येते. अशाच पद्धतीने द्राक्षामध्ये काड्या वाकवल्या जातात छाटणीनंतर, त्याला ट्विस्टिंग असं म्हणतात. त्याचाही फायदा झाल्याचं दिसून आलेला आहे. मात्र पेरूमध्ये सरदार नावाची जात आहे, ती मुळातच फांद्या पसरट पद्धतीने वाढत असल्यामुळं त्यामध्ये अशी वाकवण्याची, फांद्या तिरकस करण्याची, जमिनीत समांतर करण्याची गरज नाही. त्यानंतर 5वा मुद्दा आहे फुलांची विरळणी करणे, डी ब्लॉसमिंग असं म्हणतात. तर याच्यामध्ये काय होतं, जी काही फुलं येतात बहार आल्यानंतर त्यातील 1/3 फुलं आपण काढून टाकणं गरजेचं असतं. आंब्यामध्ये असं करता येईल, सफरचंदामध्ये करता येईल. हे आपण हाताने करू शकतो किंवा नॅफ्थलिन ॲसिटिक ॲसिड यासारख्या संजीवकाचा उपयोग करून देखील आपण हे करू शकतो. हे जेव्हा आपण अशा पद्धतीनं किंवा जिबरेलिक ॲसिड उपयोग करून आपण हे साधू शकतो. हाताने कात्रीने आपण काढतो किंवा विशिष्ट संजीवकाचा उपयोग करून जेव्हा ह्याच्यामध्ये डिपिंग करतो त्यावेळेला फुलांची संख्या कमी होते. त्यामुळं झाडाच्या फांद्याच्या आतमध्ये असणारा अन्नसाठा, आता द्राक्ष वेलीमध्ये असणारा अन्नसाठा आणि त्याला येणारी फळं याचं गणित कुठेतरी जुळून येतं आणि त्या माध्यमातून मोठ्या आकाराची फळं आपल्याला ते मिळतात. असा हा फायदा या फुलांच्या विरळणीद्वारे आपल्याला करून घेता येतो. हे खाली या ठिकाणी मांडलेलं आहे. त्यानंतर लहान फळांची विरळणी. तर फळं या ठिकाणी वाढत असताना आपण कात्रीने ही फळं आपण काढून टाकली अंदाज घेऊन, म्हणजे झाड किती मोठं आहे, फांदी किती मोठी आहे, ह्यानुसार जिथं कसं फुलांची विरळणी केली तशा पद्धतीनं घडांची विरळणी आपण केली तर पपईमध्ये असं करता येईल. त्यानंतर सफरचंदामध्ये करता येईल आणि त्यातून उरलेल्या फळांना जो अन्नसाठा आहे तो पुरेसा मिळेल आणि फळं मोठ्या आकाराची होतील, दर्जाची होतील, ग्रेडची फळं तयार होतील, एक्सपोर्टसाठी त्याची व्हॅल्यू वाढेल. असा हा एक प्रकारे अन्नसाठा आणि जन्माला घातलेली फळं याचा नियोजनाचा भाग आहे. तो फुलांच्या पासून सुरू होतो आणि फळामध्ये सुद्धा आपला करता. जेव्हा फुलामध्ये पुरेसा अंदाज न आल्यामुळं काही अधिक संख्येमध्ये फळं राहतात, ती सुद्धा लहान असताना आपण कमी करण्याची ही क्रिया आहे. त्याला लहान आकाराची फळं काढून टाकणं किंवा थिनिंग करणं असं म्हणतात. त्यानंतर 7वा मुद्दा आहे तो बहार प्रक्रिया. तर 7वा तशी आपण या ठिकाणी बहार ट्रीटमेंट या नावाने याचा उल्लेख आपल्याला करता येईल इंग्लिशमध्ये. तर या ठिकाणी संत्री, मोसंबी आणि डाळिंबामध्ये जेव्हा आपण
ही बाग फुलोऱ्याला येते त्यावेळेला वर्षातून काही काळ पाणी बंद केलं जातं, पाण्याचा ताण दिला जातो. त्यानंतर त्याच्या भोवताली आळ्यामध्ये उकडणी करून पण नंतर खतं आणि पाणी दिले जातात. त्याला म्हणतात पाण्याचा ताण देणं किंवा बहारपत्ती असं म्हणतात. त्याच्यामध्ये 3 प्रकार आहेत: आंबिया बहार, मृग बहार, हस्तबहार. आपल्याकडं पाणी कधी खात्रीशीर उपलब्ध होईल त्याच्या आधी पाणी बंद करायचं. आता पाण्याचा ताण द्यायची क्रिया आंबिया बहारामध्ये 15 डिसेंबर ते 15 जानेवारी. आपल्याकडं 16 जानेवारी आपल्याकडे पाणी पाहिजेच, त्यावेळेला ते पाणी द्यायचं आणि त्याचं व्यवस्थापन करायचं. म्हणजे सरसकट पाण्याचा ताण 15 जानेवारीपर्यंत संपला की मग आपल्याला फेब्रुवारी महिन्यात त्या ठिकाणी फुलं येतात. जानेवारी पुढचा 15वडा फेब्रुवारी मार्च यामध्ये आपल्याकडे पाणी पाहिजेच. त्यानंतर मृगबहार, तर 15 एप्रिल ते 15 जून या कालखंडामध्ये पाणी बंद करायचं. झाडाचं वय काय आहे, जमीन कशा प्रकारची आहे त्यानुसार 30 दिवस ते 2 महिने हे पाणी बंद करतात. त्याच्यामुळं एक विशेष प्रकारचा ताण येतो, पानं गळून पडतात, झाड सुप्तावस्थेत जातं आणि नंतर उकडणी करून त्याला खत घातलं की पुन्हा पाणी दिल्यानंतर तरतरून झाड ते उत्पादन देतं. हस्तबहारामध्ये 15 ऑगस्ट ते 15 ऑक्टोबर या कालखंडात पाणी बंद करतात आणि त्यानंतर पाणी देऊन हे व्यवस्थापन केलं जातं. अशा पद्धतीनं विशेष करून डाळिंबामध्ये हे तंत्रज्ञान खूप चांगल्या पद्धतीनं सेट झालेलं आणि त्याचा फायदा होत असतो. तर प्रत्येक हंगामातील या फळांची चव वेगवेगळी असते. तर आपल्याकडे असणारी बाजारपेठेची उपलब्धता, पाण्याची उपलब्धता, कोणत्या मार्केटला माल द्यावायचा ह्या सगळ्यांचा विचार करून ही बहार प्रक्रिया करावी असं या ठिकाणी सजेस्ट करता येईल. या ठिकाणी आपण विश्रांती घेऊ. धन्यवाद.